आणि ती म्हणजे या एका मासात बानूने यांना भेटायचे नाही. हो, मला तुम्हाला हेच विचारायचे आहे, या एका मासात यांची आणि बानूची भेट तर झाली नाही ना? देवी, आपण निश्चिंत असा. आपली अस्वस्थता मी समजू शकतो. तुम्ही गडावर नसलात तरी आपण सांगितल्याप्रमाणेच सारं काही झालं आहे. याआधी देखील बाणाई ख्याना व्यतिरिक्त कधीही गडावर आलेली नाही. ती परिस्थिती निराळी होती आणि आजची परिस्थिती निराळी आहे. हा एक मास माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी जे सांगितलं आहे तसं झालं नसेल तर मला सहन होणार नाही. होय, निश्चिंत राहा आपण. बाणाई आणि श्री खंडेरायांची या काळात कधीही भेट झालेली नाही. आपली अनुमती असेल तर आपण जेजुरीकडे प्रस्थान करूयात. ए अरे पुरे की आता तू कशाला निस्त्या चक्रा मारायला लागला रे? मग काय करू? बसून राहिलो तर म्हणते काम कर. पर आता कुठं काम चालू आहे तुमचं? ए गंगे, माझ्या वाटेला जाऊ नको, सांगून ठेवतो तुला अगोदरच. जर डोसकं थंड आहे तर ठीक आहे, नाहीतर तुला नाहीतर काय काय करसाल? आणि मी उगा काहीतरी बोलत नाही, सांगून ठेवते. अगं तुला पुरं झालं तुमचं. बघाव तवा आपला तंटा चालूच. इथं काय चाललंय ह्याचं भान ठेवावं. अगं भय आय ठाव आहे, पण त्याच्यासाठी बांधून काहीतरी करायला पाहिजे का नको? आपण बोलून काय आहे तवा? जी काय ठरवायचं आहे ती बांधूनच ठरवायला पाहिजे. ते बी आहे. मग मावशे, काय ग बानू, काय झालं? मी एक ठरवलं आहे बघ. आणि ते काय जी? रंगा, तू गडावर जा माझा सांगावा घेऊन. खरं सांगतेच? वय, म्या ठरवलं आहे. तू माझा सांगावा घेऊन देवासनी जाऊन दे. अंगाशी लागलीच जातो बघ. अरे पर सांगावा काय आहे ते तर ऐकून घ्या आधी. ठाव आहे की, हीच सांगू ना का बानूला तुम्हासनी भेटायचं आहे तेव्हा तुम्ही यावं जी. वय, त्यासनी हे बी सांग का मला मोलाचं बोलायचं आहे, तेव्हा त्यांनी हात यावं. पर ते येत्याल का बानू? नाही म्हणजे तुला जे सांगायचं आहे ते मोलाचं असल, पर ते हात येत्याल नव? आणि त्यासनी हे बी सांग का ते हात आले नाहीत तर म्या गडावर येईन. अगं पर वय, आता कोणी सांगितल्या बानूच्या ध्यानात येईल हे काय मला कळना झालं. तिला गडाव जा म्हणलं तर नाहीच. अरे पण कुरी कशाला सांगायला हवं? हा, तिचं तिला कळत नाही वय इथं काय चाललंय ते. मग हवं पण त्यांच्या मनात दुसरं काय बाय असेल म्हणून जात नसत्याल त्या. वय, आणि कशी जाऊ म्या गडावर? एक मास तरी कुठं झालाय अजून, ह्योच विचार मनामध्ये असतो या. नाही होय की, पर देव बी गडाव आहेत आणि म्हाळसा देवी गड सोडून गेल्या त्या का तर त्यासनी खरं काय ती कळाय पाहिजे म्हणून. आणि त्याच्यानंतर देव बी मागणं गेलं गड सोडून. कशाला गेले ते ठाव पडलं हाय मला. मग म्हाळसा देवीसनी समज कळालं तर त्याच जातील कैलासाला देवांसंग. तू काय हातच राहणार आहेस का? मग त्याच्यासाठीच मी म्हणलं ना देवासनी भेट म्हणून. अरे पर सांगावा धाडला ना हो म्या देवासनी. पर सांगावा महागारी आला का ह्याचा तरी विचार कर की. सांगावा माघारी आला नाही. मला सांग किती सांगावं धाडलंस तू देवासनी? हा, आलं का ते? नाही आलं. ह्याचा विचार का नाही करत तू? आमसनी काळजी वाटायला लागली मोर काय होईल ती. हवं तुम्ही त्यासनी काय बाय सांगू नका.
त्यांच्या मनात जे असेल त्या ते करत्याल ना गो. देवासनी भेटत्याल. पर 1 मास व्हायला हवं का न ग? या एका मासामध्येच म्हाळसा देवीसनी समद कळालं तर काय करावं बानून? बानू, मला विचारशील तर तो देवासनी अदुगर भेटाय पाहिजे होतं आणि त्यासनी विचाराय पाहिजे होतं का असं कशा पाहिजे झालं ते. तू बी बायको आहेस त्यांची, तुला बी त्यांनी काय बाय सांगायला हवं होतं का नाही? नाहीतर तूच आम्हासनी सांग का माझ्या मनाची तयारी झाली आहे म्हणून. कसली? हेच म्हाळसा देवी कैलासात देवासंग जाणार आणि तू हातच राहणार म्हणून. मग आम्ही काय बी बोलणार नाही. नाही, मी असं नाही होऊ द्यायची. अगं मग येळ कशा पाहिजे घाली होती आज? अरे मग मी काय करू? मला कळणं झालं मी काय करावं ते. माझ्या बी मनामध्ये आहे का देवासनी भेटावं, पर म्हाळसा देवीसनी समद कळालं तर त्या काय करतील ह्याचाच नुसता विचार करत बसलीये. अगं तुझ्या ध्यानात कसं येत नाही का तो देवासनी भेटायच्या अगोदर म्हाळसा देवीसनी समन ठाव पडेल. कशा पायी असं बोलतोय असर? आणि म्या काय दिसतं बघत राहू हातावर हात ठेवून? तू गडावर बी जाणार नाही मग काय करणार आहेस बानू? काय झालं बंधू? देवी, मला असं वाटतं की आपण काही काळ इथे विश्रांती घेऊ. विश्रांती झाल्यानंतर आपण जेजुरीसाठी प्रस्थान करू. चालेल. सगळेच थकले असतील. बऱ्याच वेळापासून आपण प्रवास करतो आहोत. बंधू, तुम्ही म्हणता आहात तसंच करूयात. गडोबा, राघोबा, आपण इथे काही काळ विश्रांती घेऊ, त्यानंतर पुन्हा जेजुरीकडे प्रस्थान करू. जी प्रधानजी. सांगा तसं सगळ्यांना. बंधू, का कुणास ठाऊक पण मला जेजुरीला जाण्याची ओढ लागली आहे. स्वाभाविक आहे देवी. बराच काय आपण जेजुरीपासून लांब होतात. देवी, आपण सत्य जाणून घेण्यासाठी एकांतात गेला. तिथे आपण साधना केली, ध्यानधारणा केली. तुम्हाला नक्कीच काहीतरी संकेत मिळाले असणार अशी माझी खात्री आहे. त्याबद्दल आता सांगता येणं कठीण आहे बंधू. पण एक गोष्ट जी मला जाणवली ती माझ्या मूळ रूपाशी निश्चितच संबंधित आहे याची मला खात्री आहे. ती कोणती देवी? आश्रमात ध्यान करत असताना मला अनेक देवी आणि त्यांच्या रूपांबद्दल कळलं. तेव्हा आता मला असं वाटतं आहे की त्या देवींमधले एक रूप माझे गतजन्मातले रूप असावे. देवा, आता म्हाळसा ताईसनी समजा खरं काय आहे ते कळणार आणि तुम्ही मला सोडून जाणार. हे काय पाहते मी?